मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड पाहिली, परंतु या वर्षापुरती ही कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड या वर्षी वगळण्यात आलेली आहे, लक्षात घ्या. शासनाने आता जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये जो 25% अभ्यासक्रम कमी केला त्याच्यामध्ये कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड ही वगळण्यात आलेली आहे. नंतर काय काय वगळण्यात आलं ते पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. आता पुढची जी मेथड आहे फॉर्म्युला मेथड, म्हणजे फॉर्म्युला फॉर सॉल्विंग अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता सपोज एक इक्वेशन दिलं आपल्याला x² + 10x + 2 = 0. आता याच्यामध्ये 2, तर या ठिकाणी फॅक्टरायझेशन मेथड मध्ये 2 चे फॅक्टरच पडत नाही की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 2 आलं पाहिजे आणि सम 10 आली पाहिजे, असे फॅक्टरच नाही. मग अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युला वापरून हे इक्वेशन सॉल्व्ह करता येतं. आता तो फॉर्म्युला काय, तर x = -b ± √b² - 4ac / 2a असा तो फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये एकदा प्लस घ्यायचा आणि एकदा मायनस घ्यायचा. प्लस घेतला म्हणजे तो एक अल्फा होईल, मायनस घेतला म्हणजे तो बीटा होईल, किंवा याच्या उलट घेतलं तर अल्फाला समजा मायनस घेतलं तर बीटा प्लस होईल. फक्त ज्यावेळेस अल्फाला आपण मायनस घेऊ त्यावेळेस अल्फा इज लेस दॅन 0 असणार आहे, हे लक्षात ठेवा. आता हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला वापरून आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करता येतं. मग आता इथे हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी याची कंपॅरिझन आपण प्रथम ax² + bx + c = 0 हा जो स्टँडर्ड फॉर्म आहे आपला त्याच्याची आपण करायची असते. मग आता ही करताना बघा आपण हा फॉर्म्युला थोडा वेळ बाजूला ठेवू, हे इक्वेशन सॉल्व्ह करू. तर इथं बघा a ची व्हॅल्यू किती 1, b ची व्हॅल्यू किती असणार आहे 10 आणि c ची व्हॅल्यू किती आहे 2. सुरुवातीला काय करायचं आहे की b² - 4ac याची व्हॅल्यू काढून घ्यायची. आता b ची व्हॅल्यू 10 आहे, 10 चा स्क्वेअर -4, a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू 2. 10 चा स्क्वेअर म्हटल्यानंतर 100 आणि 4 × 2 म्हटल्यानंतर 8. 100 - 8 किती झाले 92. आता 92. आता याच्यानंतर आपण काय करणार आहोत, फॉर्म्युला वापरणार आहोत. x = -b ± √b² - 4ac / 2a. आता इथं फॉर्म्युला वापरल्यानंतर या ठिकाणी इथे आपल्याला याच्या व्हॅल्यू आपण टाकू. आता बघा x = आता हे मायनस साइन फॉर्म्युलाच आहे, b ची व्हॅल्यू किती आहे 10 ± √, तर b² - 4ac ची व्हॅल्यू किती आली 92 / 2, a ची व्हॅल्यू किती आहे 1. आता x = -10 ± आता इथं हा √92 दिलेला आहे, तो मी असा करतो 4 × 23, म्हणजे याच्यामध्ये एक कम्प्लिटिंग स्क्वेअर आहे 4 आणि त्याचे जर फॅक्टर पाडले तर 4 × 23 येतो अपॉन हा 2 × 1 किती झाला 2. मग x = -10 ± आता 4 हा रूटच्या बाहेर आल्यानंतर काय होईल 2 होईल. मग रूट मध्ये किती राहील 23/2. आता इथे 2 ने आपण डिवाइड करू, इथं 2 दिसतो ते 10 दिसतो. 2 ने डिवाइड केल्यानंतर काय होईल, हा होईल -5 प्लस हा 2 कॅन्सल होईल, इथे काय राहील फक्त √23. म्हणून एकदा आपण प्लस घेऊ, x = -5 + √23 or x = -5 - √23. These are the two roots of given quadratic equation.
बघा फॉर्म्युला मेथडवर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये काय एक्झाम्पल सॉल्व्ह करू. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 दिलेला सॉल्व्ह युजिंग फॉर्म्युला. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलं बघा x² - 3x - 2 = 0. याची कंपॅरिझन आपण कशाची करणार. प्रथम स्टँडर्ड फॉर्म म्हणजे ax² + bx + c = 0. इथं याची व्हॅल्यू किती 1, b ची व्हॅल्यू किती आहे -3 आणि c ची व्हॅल्यू किती आहे -2. मग आता प्रथम आपण कसली व्हॅल्यू काढू b² - 4ac ची. b ची व्हॅल्यू -3 -4 a ची व्हॅल्यू 1 c ची व्हॅल्यू -2. -3 चा स्क्वेअर किती 9. आता इथं 4 × 2 येत होतो पण मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस होतं. मग आता इथं -4 × -2 किती झाला +8. मग 9 + 8 किती झाला 17. आता फॉर्म्युला वापरू आपण. फॉर्म्युला आपल्याला दिलेला असतो x = -b ±√b² - 4ac/2a. मग आता फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू टाकू. x प्रथम फॉर्म्युलाचं साइन मायनस कसं लिहायचं. नंतर b ची व्हॅल्यू किती दिलेली -3. मग आता ही मात्र ब्रॅकेट मध्ये येईल. परत प्लस मायनस b² - 4ac ची व्हॅल्यू किती आहे 17 अपॉन 2 आणि a ची व्हॅल्यू किती आहे 1. मग x आता हा मायनस मायनस प्लस झाला ±√17 अपॉन 2 × 1 किती झाला 2. एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. देअरफॉर x = 3 +√17 अपॉन 2 और x = 3 -√17 upon 2. These are the roots of given quadratic equation. Next example दिले बघा 3m² + 2m - 7 = 0. Now compare these. ax² + bx + c = 0. Therefore, what is the value of a? 3. What is the value of b? 2. What is the value of c? -7. First we find b² - 4ac. 2² - 4 × 3 × -7. 2 चा स्क्वेअर 4. आता 4 × 3 किती झाले 12. 12 × 7 किती होतील 84. मग 84 हा प्लस कसा झाला इथं डबल मायनस साइन आला. मग मायनस मायनस काय होतो प्लस होतो. मग 84 + 4 किती झाले 88. मग आता परत आपण फॉर्म्युला वापरू. x = -b ± √b² - 4ac upon 2a. आता इथे व्हॅल्यू आपण टाकू. x आता b ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 2. हे फॉर्म्युलाचं साइन नंतर b ची व्हॅल्यू 2 प्लस मायनस b² ची व्हॅल्यू b² - 4ac ची व्हॅल्यू किती आली 88 अपॉन 2 × a ची व्हॅल्यू किती आहे 3. x = -2 प्लस मायनस. आता 88 याची आपल्याला फोड करायची. मग फोड करताना आपल्याला एक नंबर कसा आला पाहिजे पूर्ण स्क्वेअर आला पाहिजे बरोबर आहे. आणि आता इथं जर आपण 4 ने जर त्याला डिवाइड केलं तर किती येईल 4 × 22 होईल बरोबर. अपॉन 2 × 3 किती झाले 6. x = -2 प्लस मायनस.
आता 4 रूटच्या बाहेर आल्यानंतर 2 होईल इंटू ब्रॅकेट किती होईल 22/6. आता इथे 2 कॉमन निघेल बघा. 2 कॉमन काढल्यानंतर काय होईल बघा. इथे येईल -1 प्लस मायनस रूट 22/6. या 2 ने 6 ला डिवाइड करू. 2 1 चा 2 2 3 चा 6. x इक्वल टू काय -1 प्लस मायनस रूट 22 काय होईल 3 होईल. मग एकदा प्लस घेऊ एकदा काय घेऊ मायनस. देअरफॉर x इक्वल टू -1 प्लस रूट 22/3 और x इक्वल टू -1 माइनस रूट 22/3. These are the two roots of given quadratic equation. आता इथे एक इक्वेशन दिलेलं आपल्याला y² + 1/3y = 2. आता इथं आपण इथे याची व्हॅल्यू डायरेक्ट 1/3 घेऊ शकतो किंवा जर आपल्याला तसं अवघड वाटत असेल तर या 3 ने प्रत्येक टर्मला आपण मल्टिप्लाय करू शकतो. आता 3 ने जर प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं तर काय होईल. हा 3y² प्लस y इक्वल टू काय होईल 6 होईल. इक्वेशन आपल्याला असं लिहिता येईल बघा स्टँडर्ड फॉर्म मध्ये 3y² प्लस y मायनस 6 इक्वल टू 0. आता याची कंपॅरिझन आपण याच्याशी करू. कंपेअर दिस ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 या स्टँडर्ड फॉर्मशी. इथे a ची व्हॅल्यू किती येईल 3, b ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू किती येईल -6. मग आता इथे फॉर्म्युला आहे सॉरी आपण b² - 4ac ची व्हॅल्यू काढू. b² मीन्स 1² मायनस 4 a ची व्हॅल्यू 3 आणि c ची व्हॅल्यू किती आहे -6. 1² मीन्स 1 4 into 3 into -6 4 into 3 12 12 into 6 किती येईल +72. हा मायनस मायनस कसा झाला प्लस झाला. आता 1 + 72 3 किती झाले 73. आता फॉर्म्युला वापरू आपण. x इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b² - 4ac अपॉन 2a. x इक्वल टू b ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला 1 मग 1 प्लस मायनस ची व्हॅल्यू 73 अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 3. x इक्वल टू -1 प्लस मायनस अंडर रूट 73 अपॉन 6. आता 73 ची काय फॅक्टर पडत नाही त्यामुळे आपल्याला तो तसाच ठेवावा लागणार आहे. मग एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. देअरफॉर x इक्वल टू -1 प्लस रूट 73 अपॉन 6 और x इक्वल टू -1 माइनस रूट 73 अपॉन 6. These are the two roots of given quadratic equation. आता याच्यामध्ये जे राहिलेले एक्झाम्पल आहेत 2.4 मधले ते तुम्ही घरी सॉल्व करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुन्हा असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा.